लोकसभा आणि शिक्षक पदवीधर मतदारसंघातल्या विजयानंतर महाविकास आघाडीला विधान परिषदेच्या निवडणुकीत मात्र पराभवाचा सामना करावा लागला। विधान परिषदेच्या 11 जागांवर महायुतीने 9 आणि महाविकास आघाडीने 3 असे 12 उमेदवार मैदानात उतरवले होते। शरद पवार गट पुरस्कृत उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला। त्यांना पहिल्या पसंतीची अवघी 12च मतं मिळाली। त्यांना ठरवून दिलेल्या काँग्रेसच्या 7 ते 8 आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यानं त्यांचा पराभव झाल्याचं म्हटलं जातंय। एकीकडे जयंत पाटलांच्या पराभवाची चर्चा सुरू असताना आता निवडणुकीच्या आदल्या रात्री घडलेल्या महाविकास आघाडीतल्या राड्याची इनसाइड स्टोरी बाहेर आली आहे। विधान परिषद निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतनं बाहेर पडण्याची धमकी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिली होती असं म्हटलं जातंय। याशिवाय त्यांनी शरद पवारांचे फोनही रिसीव्ह केले नव्हते अशी माहिती सुद्धा समोर आली आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरे महाविकास आघाडीला राजकीय दृष्ट्या ब्लॅकमेल करतायत का असा आरोप होतोय। पण विधान परिषद निवडणुकीच्या आदल्या रात्री महाविकास आघाडीत नेमका राडा काय झाला? उद्धव ठाकरे खरंच महाविकास आघाडीला ब्लॅकमेल करतायत का? ठाकरेंच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला धोका होईल का? समजून घेऊयात या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी विधान परिषदेच्या निवडणुकीआधी महाविकास आघाडीत नक्की काय राडा झाला ते समजून घेऊयात। तर अनेक मीडिया रिपोर्ट्स आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी बोल भिडूला दिलेल्या माहितीनुसार विधान परिषद निवडणुकीआधी महाविकास आघाडीची एक बैठक झालेली। या बैठकीत कोणत्या उमेदवाराला किती मतांचा कोटा ठेवायचा, निवडणुकीची रणनीती कशी असावी याबद्दल चर्चा होणार होती। पण या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये मोठा संघर्ष बघायला मिळाला। ही बैठक सुरू असताना शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शरद पवार गटाचे समर्थक उमेदवार जयंत पाटील यांचे पुत्र नृपाल पाटील आणि पुतणे निनाद पाटील यांनी बैठकीत प्रवेश केला। यावेळी निनाद पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले। ठाकरे गट आपले काका जयंत पाटील यांच्या विरोधात कट रचतय असा आरोप त्यांनी केला। या बैठकीत निनाद पाटील यांनी अनिल देसाई यांच्या बाबत अपमानास्पद शब्द वापरल्याची सुद्धा माहिती मिळतेय। हा वाद इतका जास्त होता की यानंतर उद्धव ठाकरेंनी थेट महाविकास आघाडीतनं बाहेर पडण्याची धमकी दिल्याचं कळतंय। विधान परिषदेचा निकाल हा मिलिंद नार्वेकरांच्या विरोधात गेला तर आपण मवियातनं बाहेर पडू अशी धमकी त्यांनी दिल्याची माहिती ही सूत्रांच्या हवाल्यानं दिली जाते। यानंतर उद्धव ठाकरेंची समजूत घालण्यासाठी स्वतः शरद पवारांनी ठाकरेंना अनेक फोनही केले, पण त्यांनी पवारांच्या फोनला उत्तर दिलं नाही असं सांगितलं जातंय। आता मूळ मुद्दा येतो तो म्हणजे हा वाद कशामुळे झाला? तर विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसनं प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली होती। त्यांच्याकडे एकूण 37 आमदार आहेत। सातव यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेसला 23 मतांची आवश्यकता होती, पण काँग्रेसनं त्यांना 28 मतांचा कोटा ठरवला होता। तरी सुद्धा काँग्रेसकडे 9 मते एक्स्ट्रा होती। आता ही मतं कोणाला द्यायची? ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांना की शेकापच्या जयंत पाटलांना द्यायची? यावरनं काँग्रेसमध्ये 2 गट पडले। पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, नसीम खान आणि नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंना आवश्यक 7 मतांचा पाठिंबा देण्याची तयारी केलेली। तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात हे शरद पवारांचे उमेदवार जयंत पाटील यांच्या बाजूने मतं देण्याच्या भूमिकेत होते असं सांगण्यात येते। काँग्रेसमध्ये पडलेल्या या 2 गटांमुळे उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला धोका निर्माण झाला। ठाकरेंकडे 15 आमदारांचं पाठबळ आहे, तसंच शंकरराव गडाख आणि विनोद निकोले या दोघांचाही पाठिंबा होता। त्यामुळे 17 मतांसहित ठाकरेंना नार्वेकरांना निवडून आणायला आणखी 7 मतांची गरज होती। ही मतं काँग्रेसने आपल्याला द्यावीत अशी ठाकरेंना अपेक्षा होती, पण त्यांना सहजासहजी ही मतं मिळाली नाहीत। ठाकरेंना त्यासाठी संघर्ष करावा लागला, कारण ठाकरेंना पाठिंब्यासाठी काँग्रेसने ज्या आमदारांचा प्रस्ताव दिला होता त्या प्रस्तावात ठाकरेंच्या पाठिंब्यासाठी मोहनराव हंबर्डे, हिरामण खोसकर, सुलभा खोडके, कुणाल पाटील आणि शिरीष चौधरी अशा काँग्रेस आमदारांची नावं सुचवण्यात आली होती। पण यातले काही आमदार फुटू शकतात असा संशय होता। त्यामुळे ठाकरेंना काँग्रेसचा हा प्रस्ताव मान्य नव्हता, कारण मागच्या 2022च्या विधान परिषद निवडणुकीत याच आमदारांनी काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे यांच्या विरोधात क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप होता। यंदा सुद्धा ही मतं फुटण्याचा धोका होता। आता हीच बाब लक्षात घेऊन काँग्रेसनं फुटणारी मतं आपल्याला दिली यावरनं उद्धव ठाकरे नाराज झाले। त्यांनी काँग्रेसच्या प्रस्तावाला कडाडून विरोध केला। त्यांनी आपल्याकडनं पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, ऋतुराज पाटील, अमित देशमुख आणि धीरज देशमुख, त्याच पद्धतीनं असलम शेख अशा 8 नावांची यादी काँग्रेसला पाठवली। पण ठाकरेंची ही मनमानी काँग्रेसला मंजूर नव्हती। त्यामुळे दोन्ही बाजूने विधान परिषदेला कोण कोणाला मतदान करणार यावरनं मतभेद झाल्याचं दिसून आलं। त्यानंतर अखेर 11 जुलैला म्हणजे मतदानाच्या आदल्या रात्री
इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काँग्रेसची बैठक पार पडली। या बैठकीत दोन्ही बाजूंनी जोरदार वाद झाला। या वादावादीनंतर काँग्रेसनं प्रस्तावित केलेल्या नावांमध्ये काही बदल केले आणि उद्धव ठाकरे गटाच्या समर्थनार्थ नवीन प्रस्ताव अंतिम करण्यात आला। मिलिंद नार्वेकरांना 23 मतांचा कोटा ठरवण्यात आलेला, पण त्यांना पहिल्या पसंतीची 22च मतं मिळाली। त्यांना ठरवून दिलेलं एक मत फुटल्याचा आरोप आहे। काँग्रेसची मतं फुटल्यानं नार्वेकरांसमोर अडचणी निर्माण झाल्या, पण दुसऱ्या पसंतीच्या मतामुळे नार्वेकर विजयी झाले। आता विधान परिषदेतला हाच वाद समोर आल्यानंतर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीला ब्लॅकमेलिंग करत असल्याचा आरोप सुद्धा करण्यात येतोय। कारण यापूर्वी लोकसभा आणि त्यानंतर पार पडलेल्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुद्धा उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीत विशेषतः काँग्रेसमध्ये वाद असल्याचं समोर आलं होतं। लोकसभेला सांगली हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ होता। या जागेवर ठाकरेंनी मात्र सभा घेत थेटपणे चंद्रहार पाटलांना उमेदवारी घोषित केली। त्यावेळी विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी अगदी मल्लिकार्जुन खरगेंची सुद्धा भेट घेतली, पण काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचा सुद्धा या बाबतीत नाईलाज झाला। ठाकरेंनी त्यावेळी थेट राहुल गांधींशी फोनवर चर्चा केली। त्यावेळी सांगलीची जागा आपण देणार नसाल तर महाविकास आघाडीतनं मी बाहेर पडतो अशी धमकी दिल्याचं खात्रीलायक ज्येष्ठ नेत्याने बोलभिडूला सांगितलं होतं। राहुल गांधींनी सुद्धा त्यावेळी ठाकरेंचं सोबत राहणं हे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीसाठी महत्त्वाचं असल्यानं सांगलीच्या जागेसाठी आग्रह न धरता ती ठाकरेंना दिली। दुसरीकडे मुंबई दक्षिण मतदारसंघावरून सुद्धा काँग्रेस आणि ठाकरे गटात वाद होता। या जागेवर ठाकरेंनी मनमानी करत अनिल देसाईंना उमेदवारी दिलेली, त्यामुळे इच्छा नसताना वर्षा गायकवाड यांना मुंबई दक्षिण मध्यऐवजी मुंबई उत्तर मध्यमधनं निवडणूक लढवावी लागली। काँग्रेसला त्यावेळी ठाकरेंपुढे या जागांसाठी नमतं घ्यावं लागलं होतं। या सोबतच शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीतही असाच वाद बघायला मिळाला। अलीकडेच मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक अशा 4 मतदारसंघात निवडणूक झाली। या निवडणुकीतही उद्धव ठाकरेंनी 4ही जागांवर उमेदवार घोषित केले होते। ठाकरेंनी मुंबईच्या 2 जागांवर निवडणूक लढवावी आणि कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक अशा 2 जागा आम्हाला सोडाव्यात अशी काँग्रेसची भूमिका होती, पण उद्धव ठाकरे मागे हटायला तयार नव्हते। चर्चेतनं मार्ग काढण्यासाठी नाना पटोलेंनी ठाकरेंना अनेक फोनही केले, पण ठाकरेंनी त्या फोनला उत्तर दिलं नाही। त्यांच्या ऑपरेटरकडनं फोन उचलला जात होता आणि कारणं दिली जात आहेत असा आरोप नाना पटोलेंनी केला होता। अखेर चर्चा झाल्यानंतर ठाकरेंनी फक्त एका कोकण पदवीधर मतदारसंघातनं माघार घेतली आणि ती जागा काँग्रेसला दिली। आता त्या जागेवर भाजपची ताकद असल्यानं ठाकरे गटाला जिंकण्याची गॅरंटी नव्हती, म्हणून त्यांनी ही जागा काँग्रेसला सोडली असं बोललं गेलं। जेव्हा निकाल लागला तेव्हा काँग्रेसला पराभवाचा या जागेवर सामना करावा लागला। नार्वेकरांच्या उमेदवारीने सुद्धा आता विधान परिषदेच्या निवडणुकीतही हाच पॅटर्न रिपीट झाल्याचं पाहायला मिळतंय। आता ठाकरेंबद्दलच्या या बातम्या चर्चेत आल्यानं आगामी विधानसभेच्या निवडणुकीत जागा वाटपावरनं वाद होण्याची शक्यता आहे। लोकसभेतही त्यांनी सगळ्यात जास्त 21 जागा लढवल्या, पण त्यांना केवळ 9 जागांवर जिंकता आलं। विधानसभेत सुद्धा उद्धव ठाकरे अशाच प्रकारे दबाव तंत्र वापरू शकतात असं म्हटलं जातंय। त्यामुळे महाविकास आघाडी अनेक ठिकाणी डॅमेज होण्याची शक्यता आहे। परस्पर उमेदवार घोषित करणं, मित्र पक्षांच्या नेत्यांचे फोन न उचलणं आणि महाविकास आघाडीतनं बाहेर पडण्याची धमकी देणं, यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीला तोटा होणार का? एकूणच उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राइब करा।